ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली, 107 आमचे हुतात्मे गेले. उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ उरतो? आणि पुतळे काय म्हणतील ते? आमचा मराठी माणूस बेसावध राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली. आज तुमच्या समोर ही सोन्यासारखी संधी आलेली आहे. कुठेही बेसावध राहू नका. माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त सांगणं आहे, हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा, सतर्क राहा, बेसावध राहू नका. आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला, सकाळी 7 वाजता फोडून काढा. ही मुंबई राहावी, हे महाराष्ट्र राहावं, राज्य राहावं, हे मराठी माणसाच्या हातात राहावं, तुमच्या हक्काचं असावं, तुमचंच आहे ते. आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला, तो लढा आज तुम्हाला, आज सगळ्यांना, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. हा महाराष्ट्र वाचवायचा आहे, महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे, ही आपली शहरं समृद्ध करायची आहेत, ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे. ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला राहून द्यायची नाहीये. या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो.